तो आज हम करने वाले हैं जनपदे। तो आज हम करने वाले हैं जनपदे यानी महाजनपदे, राइट। जो कि सिक्स स्टैंडर्ड का छठा चैप्टर है ना। जो कि मराठी मीडियम से हम पढ़ने वाले हैं जनपदे। साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्ण 6 हा कालखंड म्हणजे वेदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अस्मक या जनपदांनी व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तित्व गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधी निर्णय घेत असते. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्य होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. महाजनपदे. कोसर. कोसर महाजनपद. कोसर महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसर महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. कोसरचा राजा प्रसेनजित हा वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधमध्ये विलीन झाले. वस्त्र महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कौशांबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहीर बांधले होते. राजा उदय हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. राजाच्या उदयानंतर वस्त्र महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतली. अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जैन हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्य विलीन झाले. मगध बिहारमधील पटना, गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होती. राजगृह राजगीर ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारांचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. बिंबिसाराने गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले होते. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे
असे दिसते की इसवी पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांतही कोशल, वस्त्र, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. मगध साम्राज्याचा उदय बिंबारचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधांची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथील बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजे परिषद झाली. अजातशत्रूच्या काळात मगधांच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पटना शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊ गेलेल्या मगधांच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवधी, कोशल या वस्त्र ही राज्ये मगधाला जोडली. उत्तर भारताच्या जवळजवळ सर्व प्रदेश मगधांच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकारला आहे. मगध साम्राज्याचे नंद राजे इसवी पूर्व 364 ते इसवी पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांना वजनमापनाची प्रामाणिक पद्धत सुरू केली. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्यांच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्येस आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊ. 16 महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे: काशी, बनारस, कोसल, लखनौ, मल्ल, गोरखपूर, वस्त, अलाहाबाद, चेदी, कानपूर, कुरु, दिल्ली, पांचाल, रोहिलगड, मत्स्य, जयपूर, सुरसेन, मथुरा, अशमक्स, औरंगाबाद, महाराष्ट्र, अवंती, उज्जैन, अंग, चंपा, पूर्व बिहार, मगध, दक्षिण बिहार, रुंजी, उत्तर बिहार, गांधार, पेशावर, कंबोज, गंधार जवळ. तो नवे असाल तर सबस्क्राईब पण करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा. राईट. मिळूया दुसऱ्या चॅप्टरमध्ये. बाय बाय.